हॅलो मित्रांनो, माझं नाव आहे पोपट गावित आणि आजपासून मी हा यूट्यूब चॅनल सुरू करत आहे आणि 365 दिवस मी बघणार आहे. रोज डेली ब्लॉग टाकणार आहे आणि गडकिल्ले तसेच धबधबे आणि अजून तसेच फेस्टिवल जे काही आदिवासी कल्चर आहे ते सर्व दाखवणार आहे आणि डेली रुटीन जे काही आहे ते दाखवणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ बघण्याकरिता तर तुम्ही बघू शकता किती असा धोका झालेला आहे. आज आम्ही वरी लावण्यासाठी जात आहे, तर 2-4 दिवस आम्ही लावत आहे. मग आज दुसरा तिसरा दिवस आहे. आज पाणी जास्त नाही म्हणून चाललो. आज 1-2 दिवस जास्त पाणी होता म्हणून घरीच होतो. आज जातो. चला पुढं बघू, आपल्याला कुठे चिकण्या भेटतील किंवा काय भेटतील बघू पुढं. बघू शकता किती असा पूर चालू आहे गिरणा नदीला. आज सध्या पाणी एवढं पडेल नाही म्हणून जास्त पाणी चालू नाही, आता भरपूर पाणी राहतं. हा पूर्ण पूल भरून जातो. तर आता बघू आपल्याला इथं काही खेकडे वगैरे भेटता का नाही. भाऊ चाललाय पुढं माझ्या. इथं 1-2 दिवस झाले आम्हाला खेकडे भेटत होते. आज बघू जर भेटले तर. इथं हा संपूर्ण बंधारा भरेला आहे, पण धुक्यामुळे तो धुके दिसत नाही. आज काय आपल्याला खेकडे भेटली नाही. काही मस्त नजारा आहे. सर्व धुका असल्यामुळे लय भारी दिसतं. इथं जास्त करून चिकण्या भेटतात आपल्याला आणि इथं आपण बघू भेटले तर. हा दुसरा धरण आहे. तर आपण येले आता रेकोड्याला. आता बघू पुढं आपल्याला चिकण्या भेटतं का नाही. आणि हा भाऊ आणि मी चाललोय पुढं. आता बघू पूर्ण नजारा बघू शकता. पूर्ण धुका झालेला आहे. बघू पुढं जर चिकण्या बिकण्या भेटला तर आपण मस्त कार. तर आपण पुढं निघून येईल आहे. इथं नाही का रेकोडा आहे, इथं एक रस्ता आहे जुना बनवेल आहे. त्याच्यावरती आपल्याला ऑफरोडिंगला यायचं आहे. जवळ तुम्हाला दाखवतो कसं काय ऑफरोडिंगसाठी रस्ता आहे तो. आपण एक दिवस ऑफरोडिंगसाठी येऊ. कसं काय ऑफरोडिंग होते ती आपण बघू व्हिडिओ मारत. डोंगर आहे आणि बंधारा पण आहे. आपलं वाघदोंड गाव आहे आणि खाली पिवळ गाव आहे आणि पान नदी वाहत जाते. हा, आणि इथं बघू शकता तिकडे मस्त असा एक धबधबा आहे. एखाद्या आपल्या धबधबा आपण बघू एक दिवस निवांत. इथं धबधबा आहे, म्हणजे जे पाणी आहे ते रिटर्न येतं. आता सध्या पाणी असल्यामुळं आपण जाऊ नाही शकत. आपण झूम करून बघू. हे बघा, भाऊला चिकण्या बिकण्या भेटतील. लवकर जाऊ आपण, जे आपण कॅमेऱ्यात कॅप्चर करून घेऊ. इकडं आम्हाला काल आणि परवा दिवशी आम्हाला भरपूर चिकण्या भेटल्या होत्या ना, म्हणून आज इकडनं चालू आहे. त्याच्या आधी माणसं येऊन जातात इकडनं, प्रत्येकाला नाही दिसत. ते ज्याचाच नशीब राहतो त्यालाच दिसत. म्हणून आपण बघू. पहा पक्षी तर बसला आता उडी पाहतो. केंबाच्या खाली जाऊ आडवी दांडात आणि तिथं थोडेसे व्हिडिओ बघू, मस्त काढू. तिथं मस्त धबधबे आहेत ते एक्सप्लोर करू, मस्त फिरून येऊ तिथं. आता सध्या आम्हाला काही चिकण्या बिकण्या काही भेटेल नाही. आणि एक दिवस आपण आताच लवकरात लवकर 20 तासला जाऊन येऊ. नंतर पुढं 8 ऑगस्टला सापुताऱ्याला फेस्टिवल आहे, तिथं पण जाऊ. तो पण एक्सप्लोर करू. तिथं सर्व आदिवासी लोकनृत्य सर्व होता, ते सर्व बघू आपण. आणि 8 तारखेनंतर 9 तारखेला आपण बोरगावला जाऊ. तिथं भरपूर असे पोरं आहेत. आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी भरपूर लांबून लांबून लोक येतात, पोरं सर्व. मग 8 तारखेला 9 तारखेला तिथं जाऊ. 8 तारखेला इकडे जाऊ आणि उद्याला केंबच्या खाली तिथं जाऊ बघायला. तिथं मस्त धबधबे आहेत, ते तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आज. चला आपण पुढं बघू अजून काही चिकण्या वगैरे भेटतं का नाही. तर आतापर्यंत भेटेल नाही वाटतं, कोणतरी फिरून जायला आहे.
बघू पुढे भेटले तर. हे बघा आपले बैल इथं वाव नागर करून झालेला आहे. ते काल लावलं होतं ते पर्यंत नागलीचा आदर होता तो पण लावून झालेला आहे. हे बघा हे नागलीचं आहे. साधं. चला आपण आता पाणी घेऊ प्यायला जेवण करण्यासाठी. पक्षी आवाज करता, आवाज येत असेल तुम्हाला. इथं खाली आपण पाणी भरायला जाऊ आता. न धुका पूर्ण धुका गेला आहे, काहीच नाही दिसत खाली. इथे खाली पण बघण्यासारखं मस्त आहे. हे बघा गांजी गेली सर्व गांजा होत्या. तर वरती जाऊ, वरती मस्त हे आहे. बघा धबधबा छोटासा. इथेच भरू आपण पाणी. पाणी भरून झालेलं आहे. आपण आता जाऊ इथून. हे बाजरी हे बघा आता रोप करू आपण. पाणी बिणी घेऊन येईल आहे आपण. मस्त आता रोप करायची माग लागू. पटापट रोप करून लावून देऊ. दादाने आऊत धरलाय. हॅलो मित्रांनो, आपला आता जेवण झालेलं आहे. आपण आज तेऱ्याची भाजी आणि उडदाची डाळ खाल्ली आहे. मस्त पैकी जेवण झालं. इकडं बघू चिकण्या वगैरे भेटले तर मस्त पैकी. आपल्याला आज एक पण भेटलेला, भाऊला एक भेटेल आहे, त्यांनी आणलेला आहे. तो आपण गेल्यानंतर बघू. शक्यतो इकडे भरपूर भेटते बघू. हे बघा इथं आदर चिकण्या आहे बरं का. भेटला एक भेटला आपल्याला, चिकण्या भेटला. हा बघा मशरूम, याला मशरूम सांगता जास्त करून. बघा चिकण्या कुठे गेला. हा बघा आपण आता घेऊन जाऊ आणि भाऊने आणलाय तो पण बघू. बघा अजून एक माखे आहे तिथं. अजून एक चिकण्या आहे. हा एक माझा चिकण्या, मोठा चिकण्या आहे आणि भाऊचा बारीक चिकण्या आहे. सांग काची भाजी आहे ही? बाफळीची भाजी, रान भाजी. याच्यात मस्त कांदा लसूण कुटून टाकायचा, मस्त सुकी भाजी बनवायची, एकदम भारी लागते. आयुर्वेदिक भाजी आहे. वनस्पती आहे. याला फळ येत आहे आता. हे पाय मोहर आलाय. याला फळ आल्यावर त्याची पण चटणी एकदम मस्त लागते. जास्त करून कुठं राहत आहे? जास्त करून हे डोंगराला राहते, एकदम कड्यात. हा मोकळ्या ठिकाणी नाही सापडत. म्हणून तुम्ही पण खाऊन पहा कधी कुठे सापडली तर, बरं का. आणि आमचे चॅनल एकदम मस्त लाईक सबस्क्राईब करा. घ्या.
आणि ही जी भाजी आहे हे पोट याची मुळी जी राहते ना ती पोट जाते त्याच्यावर पण चालते. आपला आजूर आता एकदम थोडा बाकी आहे, अर्धा झालेला आहे आणि अर्धा बाकी आहे. तर हे सर्व झाल्यानंतर लावायला जायचं. बघा आपला पांढरंग इथं बसलेला आहे, पाणी पण गेलं आहे भरपूर. पूर्ण धुकं आता जायला आहे, थोडं थोडं जातं. ते केव्हा बाजूचे सर्व धुकं आहे. बघू शकता संपूर्ण आता धुकं हे झालेलं आहे. आणि इथं जायचं आहे उद्याला आपल्याला झरे बघायला आधी. इथं वरच्या साईडला आता वरती नाही दिसू राहिलं धुक्यामुळं. हे बघा इतकी लावून झालेली आहे आणि थोडंसं बाकी आहे ते आता लावून घेऊ आपण. आताचा पूर्ण धुकं जायला आहे आणि नजारा बघू शकता कसं काय आहे ते. आई आपल्या आज काय काय खायला हवं? काची भाजी खाल्ली? भाजी अजून उडदाची डाळ. हा मस्त मिक्स करून लागते. मस्त जेवण झालंय, आता आपण लावायला सुरुवात करू. हॅलो मित्रांनो, आपला लावून बिवून झालेला आहे. आता आपण घरी जात आहे. आपण आता सध्या रेकोड्या जवळ येईल आहे आणि भरपूर धुका आहे. आता अजून जायला नाही. आता इथं आपण धबधबा आहे तिथे जाऊ बघू कसं काय आहे ते. पाणी जास्त नाही म्हणून जास्त पाणी नसेल येत रिटर्न. चला पुढे जाऊन बघू आता. तर आपण आलो आहे इथे धबधबा बघायला. आपण आता तिथं जाऊ आहे. बघा इथं कसं वल्ल झालेलं आहे, पाणी येतं बघा तिथं. आपण आता खाली जाऊ नंतर बघू. हा बघ नाही एवढं खास दिसत. आपण खाली जाऊ नंतर बघू. हे बघा बघा इकडनं एवढं खास नाही दिसत, खाली गेल्यानंतर पाणी जाऊ आपण. पाणी रिटर्न येतं आता याच्यावर इथून. हे पहा पाणी कसं काय येतं ते. हे पहा आता बारीक बारीक जे थेंब आहेत ते दिसत नाही इकडं. बघू शकता कसं काय पाणी भरपूर येतं इकडं. आपल्या देवीचं मंदिर बघू शकता, गिरजा मातेचं मंदिर. आपली रेकोड्याची शाळा एकलव्य इंग्लिश मीडियम स्कूल काही दिवसात सुरू होणार आहे. आज माझा ब्लॉग होता आणि कसं काय झाला तो कमेंट करून सांगा.